निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्त हो, ज्याच्या अंगी मीपणा आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायश्चित्त देतो, पण ज्याच्या अंगी मीपणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ती सांभाळून घेतो. समजा आज आपल्या हातून चूक झाली, अगदी अजाणतेपणाने झाली, तरी आपण जर पश्चाताप पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजचा हा अनुभव असाच एका ताईंचा आहे. त्या ताईंनी त्यांचे सर्व काही आता पूर्णपणे भगवंताला अर्पण करून त्यांची सर्व जबाबदारी भगवंतावर सोडलेली होती. मग पुढे नक्की काय घडले ते आपण ताईंच्याच शब्दात पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर ताई म्हणतात, सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ताई म्हणतात की त्यांचं नाव पूजा आहे. त्या सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये त्या राहतात. त्यांचं माहेर पुण्यातलं आहे आणि ते माहेर खूप लांब असल्यामुळे त्यांचं जास्त येणं जाणं होत नाही. तर ताईंच्या घरी ताईंचे मिस्टर, त्यांना 2 मुली आणि एक छोटा मुलगा असं त्यांचं कुटुंब आहे. आणि त्यांच्या माहेरी एक भाऊ आणि आई वडील आणि त्यांची भावाची पत्नी आणि त्यांना 2 मुलं असं त्यांचं माहेरी कुटुंब आहे. तर ताई म्हणतात की मी सुरुवातीपासून कधीच स्वामींची सेवा करत नव्हते. फक्त मी स्वामींवरचे माझा विश्वास होता. म्हणजे मी ऐकून होते की अनेक भक्त स्वामींची सेवा करतात, स्वामी त्यांच्या भक्तांना धावून येतात, परंतु स्वामींची सेवा करावी असं कधी माझ्या मनात आलं नाही. माझ्या लग्नाला आता भरपूर वर्ष झालेली आहेत. माझी मोठी मुलगी 10वीला आहे, त्यानंतरची मुलगी 8वीला आहे आणि मुलगा 4थी-5वीला आहे. आणि माझ्या माहेरी देखील सर्व काही व्यवस्थित आहे. माझ्या सासरची परिस्थिती देखील फार श्रीमंत नाही आणि माझ्या माहेरची परिस्थिती देखील फार श्रीमंत नाही. आम्हाला थोडीशी शेती आहे, आम्ही शेतीमध्येच काम करतो. माझ्या माहेरचे सर्व पुण्यालाच राहतात. भाऊ तिथे जॉबला असल्यामुळे ते तिथेच आता रहिवासी झालेले आहेत. ते लांब असल्यामुळे माझं जास्त माहेरी येणं जाणं होत नव्हतं. असंच सर्व काही सुरळीत चालू होतं. माझ्या माहेरचे देखील खुश होते आणि सासरचे देखील खुश करत होते. कष्ट करून आमचं जीवन जगत होतं. पण अचानक काय झालं की मी रानामध्ये काम करत होते आणि माझ्या भावाचा फोन आला की दीदी तुला पुण्याला यायला जमेल का. तर मी अचानक फोन आल्यामुळे त्याला विचारलं की काय झाले आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात त्याची आई ही खूप महत्त्वाची असते. स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी हे वाक्य काही खोटे नाही. कितीही कोणीही असले तरी त्यांना आईची सर मात्र येऊच शकत नाही. मग मला थोडीशी भीती वाटली. मी त्याला घाबरतच विचारले की काय झाले आहे का. तर तो म्हटला की हो, आई आजारी आहे आणि आईला आम्ही पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले आहे. मी म्हटलं की आईला अचानक असं काय झालं. ती सर्व तिथे तर व्यवस्थित होतं, ती चांगली होती, मग अचानक तिला ॲडमिट का केलं. तर मग भावाने मला काही फोनवर सांगितले नाही. त्याने मला लगेच बोलावून घेतले. मी लगेचच दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं ठरवलं आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे मिळून पुण्याला गेलो. आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच गेलो. आई पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. ती अगदी शेवटच्या स्टेपला होती. आम्ही डॉक्टरांना भेटलो तर डॉक्टर म्हणाले की तुमच्या आईची काहीच गॅरंटी नाही.
कारण त्यांना जो आजार झालेला आहे तो अगदी शेवटच्या स्टेपवर आहे आणि त्यातून त्या माघारी येऊ शकणार नाही. आता त्यांची फक्त आम्ही 72 तासच गॅरंटी देऊ शकतो. त्यातून जर त्या वाचल्या तर त्यांना काहीही होणार नाही, परंतु त्याच्या अगोदर काहीही सांगता येत नाही असं डॉक्टरांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं. मला तर काय करावे काहीच समजत नव्हते. आईचं वयही जास्त नव्हतं, मग असं तिला कसं काय ती आजारी पडली, नसा आजार तिला कसा झाला हे आम्हाला काहीच समजले नाही. मी सासरी जाण्याचा लगेच निर्णय घेतला. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला घरी नेऊन सोडा, मी इथे थांबू शकत नाही, आईची ही अवस्था मी पाहू शकत नाही असं म्हणून मी घरी परत आले. सासरी आल्यानंतर मी स्वामींची सेवा करण्याचं ठरवलं. 72 तास आहेत माझ्याकडे अजूनही. मी 72 तासांमध्ये स्वामींची इतकी सेवा करीन की स्वामींना माझ्या आईला बरे करावेच लागेल असे म्हणून मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. मी 1 तासाला एक स्वामीचरित्र सारामृत पारायण करत होती. ते पारायण पूर्ण झालं की मी तारक मंत्राचं तीर्थ बनवत होते आणि ते तीर्थ मी पूर्ण घरामध्ये शिंपडत होते आणि मी महाराजांना सांगत होते की महाराज, हे तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते मी आता घरात शिंपडलं आहे, ते तुम्ही माझ्या आईपर्यंत पोहोचवा, कारण आता मी ते तारक मंत्राचं तीर्थ आईपर्यंत पोहोचवू शकत नाही अशी मी स्वामींना सारखी विनवणी करत होते. असं मी ते झालं की पुन्हा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत होते, तसेच मंत्र तारक मंत्र म्हणत होते. अजून स्वामी समर्थ या नामाचं अखंड नामस्मरण मी करत होते. असेच आता 48 तास झाले होते. माझे स्वामीचरित्र सारामृताची बरीच पारायणं झाली होती. मी सारखं तीर्थसुद्धा बनवत होते आणि मला असं वाटत होतं की मी घरात शिंपडत होते, पण स्वामी ते आपल्या आईपर्यंत नक्की पोहोचवतील असं मला वाटत होतं. असेच आता पुढील काही 2-4 तास झाले. मी नंतर भावाला फोन केला की आईची तब्येत कशी आहे, तर दादा म्हटला की अजून तरी काहीच प्रगती नाही, आई काही रिस्पॉन्सच देत नाही आहे. मग मी पुन्हा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायला घेतलं. लगेच तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि पूर्ण घरात शिंपडलं. असेच अजून काही तास गेले आणि शेवटी आता 72 तास व्हायला काही वेळच बाकी होता. मला त्याचा फोन करण्याची हिंमतसुद्धा होत नव्हती, परंतु मी स्वामी समर्थांना सारखी विनवणी करत होते की महाराज, मी तुमची अखंड सेवा करेन, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची नित्यसेवा करेन, पारायण करेन, परंतु तुम्ही आज माझ्या आईची साथ द्या, मला माझी आई हवी आहे अशी मी सारखी महाराजांना प्रार्थना करत होते. आणि 72 तास उलटून गेले. आता भावाचाही फोन येत नव्हता, मिस्टरांचाही फोन येत नव्हता आणि मलाही फोन करण्याची हिंमत काही केल्या होत नव्हती. आणि मग शेवटी फोन वाजला. आता फोन उचलण्याची सुद्धा भीती वाटत होती, कारण पुढे काय ऐकायला मिळेल ह्याचं काहीच आता हे नव्हतं. म्हणून मग मी शेवटी घाबरत फोन उचलला तर माझ्या भावाचा फोन होता. भाव म्हणाला की अगं, आईने आत्ताच तांदळाची पेज खाल्लेली आहे, आई आता पूर्णपणे व्यवस्थित आहे आणि डॉक्टर असे म्हणत आहेत की तुमच्या आईला आता कोणताच धोका नाही. अजून 2 दिवस आम्ही त्यांना ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करू आणि पुन्हा तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. दादाने असं सांगितल्यावरती मी माझ्या डोळ्यातले अश्रूच थांबत नव्हते, कारण हे सगळं काही स्वामींनी केलं होतं हे मला माहीत होतं. दादा म्हटलासुद्धा की हे अशक्य होतं जे शक्य झालं आहे, हा सर्व देवाचा चमत्कार आहे, त्यासाठी मी देवाचा खूपच आभारी आहे. असे शब्द ऐकल्यानंतर मी दादाला म्हटलंसुद्धा की अरे, हे सर्व काही स्वामींनी घडवून आणलेलं आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. भक्तांनो, जेव्हा प्रत्येकाला आई असते, परंतु जेव्हा त्यांची आई अशी आजारी पडते किंवा तिला थोडीशी जरी ठेच लागते तरी लेकरांचा जीव लगेचच कळवळत असतो, किंवा जरी तिच्या लेकरांना जरी काही झालं तरी आईचा जीव देखील लगेच तुटत असतो. असंच या आईमध्ये आणि त्यांच्या मुलांमध्ये एक वेगळंच नातं असतं. हे कोणाला सांगण्याची गरज नाही, कारण प्रत्येकालाच त्यांची आई आहे आणि प्रत्येक आईलाच त्यांची मुलं आहेत. त्यामुळे आई आणि मुलांचं नातं हे खूपच वेगळं असतं. त्यामुळे जेव्हा माझी आई मला सोडून जाणार होती हा विचार माझ्या मनात आला होता, तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल हे तुम्हाला देखील समजू शकते. म्हणून मग मी स्वामींची सेवा केली आणि स्वामींनी मला माझी आई परत दिली. त्यासाठी तेव्हापासून मी स्वामींची आत्तापर्यंत अखंड अशी सेवा करत आहे आणि स्वामींच्या नित्यसेवेत मी कधीच खंड पडू देत नाही, कारण स्वामींनी मला ते दिलं आहे ज्याची मला फार गरज होती. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला हा आजचा अनुभव कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तर भक्तांनो, पूजाताईंचा अनुभव हा खूपच हृदयस्पर्शी होता.
तुम्हाला जर त्यांचा अनुभव आवडला असेल तर त्याची पोचपावती म्हणून एक लाईक नक्की करा आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.